एवढेच पैसे? इथले बाकीचे पैसे कुठे आहेत? बाकीचे पैसे कुठे आहेत? ते खर्च झाले. खर्च झाले? असे कसे खर्च झाले? कुणाला विचारून खर्च केले? तू काय म्हणली होती मी अजिबात पैशाला हात लावणार नाही, असे कसे खर्च केले? हो, महत्वाच्या गोष्टींसाठी खर्च झाले. अरे कुठली महत्वाची गोष्ट कुणाला विचारून पैसे खर्च केले? आपलं काय ठरलं होतं, सगळे पैसे द्यायचे तेव्हा सोबत राहायचं. सगळे पैसे नाहीयेत, विसर सोबत राहणं. घटस्फोट देतोय मी तुला. असं नका ना करू. माझ्याकडे जेवढे पैसे होते तेवढे दिले का नाही? आणि मी काही विनाकारण मुद्दाम कुठं नाही खर्च केले. मला गरज होती म्हणून खर्च केले. खोटारडीचा तू एक नंबरची. आपलं काय ठरलं होतं, सगळे पैसे द्यायचे तेव्हा सोबत राहायचं. दिले का पैसे? नाही ना. आता मी देतो तुला घटस्फोट. हो, पैसे दिले तर मला घटस्फोट देणार नाही असं म्हणाला होता माणूस. आता पैसे देऊन पण पलटी मारली. यांना सोडणार नाही मी. सॉरी अहो देशमुख, किती वेळ झाला? एवढ्या वेळामध्ये मी तुमच्या तिघांचे डिव्होर्स करून तुमच्या तिघांची परत लग्न लावली असती. येतीलच ती, आता येतीलच. अहो मगाचपासनं तुम्ही मला हेच सांगताय. अहो काय की म्हणजे मग त्या दोघांना भेटणं गरजेचं आहे का? अहो देशमुख, त्या दोघांना भेटून ते प्रकरण समजून घेतल्याशिवाय मी काही करू शकत नाही. अहो पण ते दोघं घरी नव्हते तर मला बोलवलं कशाला? अहो ते मला बी गंडूनच गेलेले आहेत. अहो पण मला एक कळत नाहीये, या दोघांना डिव्होर्स घ्यायचा आहे, मग हे दोघं हिंडतायत तरी कसे एकत्र? का तुमच्या बरोबर या दोघांनाही गंडवलं की काय? जरा वाईट वाट बघा तुम्ही. येतीलच ते, आता येतीलच. हा, मला बी हेच म्हणायचंय कवापासनं. का दोघांचं पटतच नाही तर एकत्र जायचंच कशाला? ते आले की विचारू आपण, तोपर्यंत वाट बघूयात है ना. अहो देशमुख, मला काय फक्त हे एकच काम नाहीये. माझी कोर्टात केस चालू आहे, मला तिकडं जायचंय. त्यांना लवकर बोलवा, पाठवा कोणाला तरी त्यांना बोलवायला. बर बर. ऐक कमरेतच लचक भरलीये माझ्या, नाही तर गेलेच असते मी. हा वकील साहेब, तुम्ही वाईस बसा. मी जाऊन स्वतः जाऊन बघून येतो कुठे गेलेत ती. हा तुम्ही बसा. हे मी येतो बघा, त्यांना काय हवं नको ते. हा आलोच मी, आलोच. अहो अहो ऐका तरी माझं. थांबा. मी जर तुमच्यासाठी एवढं सगळं करून तुम्ही जर असंच वागणार असाल ना माझ्याशी, तर मला पण काहीतरी करावं लागेल. कर, पाहिजे ते कर. ठीक आहे, मी जामकर साहेबांना सगळं जाऊन सांगते. माझ्या प्रेमाची परीक्षा बघताय ना? नाही करायचं ना संसार माझ्यासोबत? ठीक आहे, मी आत्ता जाते जामकर साहेबांकडं आणि सगळं सांगून टाकते. सगळं कबूल करते. मी सांगते, मीच माधुरीला मारलं, मीच आर्याला मारलं, मीच श्यामल वहिनींना मारलं. आर्याच्या पोटात तुमचं बाळ होतं म्हणून मी तिला मारलं. सांगून टाकते ना. तुम्हाला जर माझ्यासोबत राहायचंच नाहीये, संसारच करायचा नाहीये, तर हे सगळं पापाचं ओझं माझ्या अंगावर घेऊन मी का फिरू? एकदाच हे पापाचं ओझं उतरवून टाकते आणि मोकळे होते. मी जाईन जेलमध्ये, मला नाही फरक पडणार, पण माझ्यासोबत मी तुम्हाला सुद्धा घेऊन जाईन. आता तिथंच भेटूयात. ही त्या जामकरकडे पोहोचण्याआधी हिला कायांचा आराम दिला पाहिजे. थांब. जामकरला जाऊन सांगायचं ना? सांग. तेच पाहिजे ना, दुसरं येतं काय? मला त्रास झालेला बघायचा आहे, स्वतःला त्रास करून घ्यायचा आहे. माझ्या हक्काचे कष्टाचे पैसे चोरलेच आणि मी रागवायचं पण नाही, चिडायचं पण नाही. मी माणूस आहे, मशीन नाही. बटन दाबलं की लगेच इमोशन चेंज व्हायला. राग येणार ना.
मला वाटलं हे सगळं तू पैशांसाठी करतेस. जाऊ तू पैसे परत दिले तेव्हा कळलं मला पैशांसाठी नाही, फक्त माझ्यासाठी करते. हे बघ, मी सुद्धा माणूस आहे, मला सुद्धा इमोशन्स आहेत. वर खाली होणार, राग येणार, जनावर नाही मी. करू ना त्याचा विचार आपण परत. बरं झालं गेलं विसरून जा. हे बघ, कान पकडून मी माफी मागतो, सॉरी म्हणतो. आता स्वीकारायची भाषा करतायत म्हणजे नक्कीच मी दिलेल्या धमकीनं घाबरलेत. झालं गेलं विसरून जा. आपण पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करू. तू म्हणतेस ना तसं मी तुला स्वीकारतो सुद्धा. नको चिडू आता. येतील हा आता. येतच असतील. पाणी प्या, पाणी. हा. अहो किती वेळ वाट बघायची मी. आधी तुमचा मुलगा आणि सून गायब झाले, मग त्यांना शोधायला तुमचे मिस्टर गेले, ते पण गायब झाले. अहो मी किती वेळ वाट बघायची. ते काही नाही, मी चाललो. हसमुख साहेब कुठे एवढं गंभीर होता? हा, बसा खाली. हा, असं नका जाऊ बाई. असे गेला ना तुम्ही, आमचे हे माहिती नाही तुम्हाला काय डेंजर आहे. असे खवळतील आमच्यावर. बसा, येतील आता. अहो साहेब, तुम्हाला जर का उशीर होत असेल ना तर तुम्ही निघा. नाही नाही, असे कसे जा? तुम्ही कुठे जायचं रे? म्हणजे तुम्ही कुठं जायचं नाही, आता येतील एवढ्यात ते. हा, बसा. कुणाला थांबन कुणाला जा चाललंय ग? कोण आलंय? अहो आत्या आलंय, मोठे वकील आहे, यांनी बोलवलंय लालीन गोपाचा घटस्फोट करायला. होय का? त्यांना काही दुसरी कामच नाहीत वाटत, दुसऱ्यांची घर मोडण्याशिवाय. अहो आजीबाई, मी काय इथं स्वतःहून आलेलो नव्हतो. मला इथं कामासाठी बोलवलं होतं म्हणून आलो होतो. मग माझं एक काम कर, आमच्या घरात एक मुडदा आहे ना, त्याला बाहेर काढायसाठी मदत कर. अहो आजी, मी काय तुम्हाला गुंड वाटलो का? अहो मी वकील आहे, हे असलं काय काम मी करत नाही. हा, मग काय तुझा उपयोग नाही, काय कामाचा नाही तू. अहो हा काय अपमान आहे? मी हे सगळं ऐकायला इथं आलोय का? ते काय नाही, चाललो मी. अहो नाही नाही, अहो ओ हसमुख साहेब, काय एवढे गंभीर होत आहे तुम्ही? अहो आत्यांकडे नका ध्यान देऊ, त्या डोक्यावर पडलाय. बसा तुम्ही. चला मी चाललो. अहो कुठं जाता? थांबा, येतील. हो वकील साहेब, तुम्ही कुठे निघाला? अहो या आजीबाई बघा ना, काही बोलतायत, माझा अपमान करतायत. तिच्याकडे कुठं लक्ष देता? डोक्यावर पडली आहे ती म्हातारी. चल बस, तुम्ही थांबाई. या बसा बसा. अहो देशमुख साहेब, तुम्ही तुमच्या मुलाला आणि सुनेला शोधायला गेला होतात ना, ते कुठे राहिले? हा, ते गावातले पोरं पाठवलेत, घेऊन येतील ते त्याला.